आता आपण सेकंड पार्ट बघणार आहोत, माहेश्वरी सूत्र. संस्कृत वर्णानाम परिचयाचा सेकंड पार्ट आहे माहेश्वरी सूत्र. तर याच्यामध्ये 14 सूत्र दिलेले राहतात. या 14 सूत्र जे येतं यांना माहेश्वरी सूत्र म्हणतात. आणि हे जे माहेश्वरी सूत्र येतं याच्यापासून आपण 44 प्रत्याहार सूत्र तयार करतो. आता प्रत्याहार म्हणजे काय असतं, विशिष्ट वर्ण एकत्र येणे म्हणजे प्रत्याहार होते. प्रत्याहारमध्ये विशिष्ट वर्ण एकत्र होतात. आता हे जे माहेश्वरी सूत्र येतं यालाच आपण पाणिनी सूत्र किंवा शिवसूत्र असेही म्हणतो. आता प्रत्याहार सर्वात इम्पॉर्टंट राहते. आता प्रत्याहार तयार करताना आपण काय करतो, जे 2 अक्षर असतात, आता समजा आपण घेतला आपण समजा अन प्रत्याहार घेतला, तर अन प्रत्याहारमध्ये अ, इ, उ हे वर्ण येतात. जे शेवटचा वर्ण राहतो हा इच संज्ञक राहतो. हा आपण वर्ण लिहिताना हा घेत नाही. ठीक आहे. तसंच अच प्रत्याहार आहे. अच प्रत्याहारमध्ये सर्व स्वर येतात. तर अ, इ, उ, रू, ए, ओ, ऐ, औ हे सर्व स्वर कशात येतात, आपण हे ग, न, क, न आणि च हे आपण प्रत्याहार लिहिताना लिहितो, पण आपण हे करत नाही, याचा वर्णामध्ये उपयोग करत नाही. हे काय आहे तर प्रत्याहार सूत्र. तर असे या 14 सूत्रापासून किती बनलेले तर 44 प्रत्याहार येतं. हे आपण लिहू शकतो. हे आपल्याला MCQ मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. तर सूत्र कोणतं येतं, पहिलं सूत्र आहे ऐ ऊन, दुसरं आहे रुल रुक, तिसरं आहे ए औंग, चौथं येते ए औच, नंतर हयवरट, लन, यमंगननम, झभय, घडदश, जबगडदश, खफ छटत चटतौ, कपय, शशसर, हल हे 14 माहेश्वरी सूत्र येतं. ठीक आहे. आता जे 14 सूत्र येतं त्याच्यातले जे अंतिम स्वर येतं, हे सर्व जे अंतिम वर्ण येतं हे सर्व इच संज्ञ राहतात, म्हणून त्याला याच्यात घेत नाही. हे सर्व हलंत राहतात. ठीक आहे. म्हणजे क, न हे जे सर्व येतं हे प्रत्याहारातील अंतिम स्वरांचा वापर, वर्णांचा वापर आपण प्रत्याहार करताना करत नाही. ठीक आहे. तर आता आपल्याला काही इम्पॉर्टंट टॉपिक या माहेश्वरी सूत्राचे, की ते अच प्रत्याहार आहे. अच प्रत्याहारामध्ये सर्व स्वर येतात. हल प्रत्याहार कोणता येते, हा ह, ल, हा या प्रत्याहारामध्ये सर्व स्वर व्यंजन येतात. नंतर अल प्रत्याहार अ आणि ल, अल प्रत्याहारामध्ये सर्व वर्ण येतात. हे जे सर्व वर्ण येतं, स्वर आणि व्यंजन सर्व वर्ण कशात येतात, अल प्रत्याहारमध्ये. आणि जे लन प्रत्याहार आहे, लन प्रत्याहारमध्ये अवर्ण हा इच संज्ञक समजला जातो. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. आता हे आपण पूर्ण बघितलं माहेश्वरी सूत्र. हे जे 2 टॉपिक येतं, संस्कृत वर्णानाम परिचय, त्यात वर्णाचे भेद 46 आणि नंतर माहेश्वरी सूत्र, हे दोन्ही मिळून आपल्याला 5 मार्काचे MCQ विचारले जातात. एकदम इझी टॉपिक आहे. जेवढं सांगितलं तेवढं व्यवस्थित करा, तुमचे 5 मार्क कुठंच जात नाहीत. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघू. ठीक आहे. असंच आपण एक टॉपिक कव्हर करू आणि सर्व संस्कृतची काळजी करू नका, सर्व संस्कृत आपलं कव्हर होऊन जाईल आणि व्यवस्थित आपली तुमची पासिंग पण होईल आणि चांगल्या मार्कांनी पासिंग होईल. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटू. ठीक आहे. ओके, बाय बाय.